नमस्कार, मी आमदार रोहित आर पाटील. स्वर्गीय आबांचा आणि या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांची मागणी होती की या मतदारसंघामध्ये औद्योगिक क्रांती घडली पाहिजे. यासाठी आपण आबांच्या विचारांवरती काम करत असताना, वाटचाल करत असताना योगेवाडी व मनेराजुरी परिक्षेत्रामध्ये एमआयडीसी स्थापन केली. गेल्या वर्षी एमआयडीसी मंजूर झाल्यानंतर योगेवाडी परिक्षेत्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 18.5 कोटी रुपये आपण मंजूर केले आणि आज तिथं रस्त्यांची व इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्याची कामं चालू आहेत. मला आपल्याला सर्वांना सांगताना आनंद होतोय की याच एमआयडीसीचा भाग असलेल्या मनेराजुरी परिक्षेत्रामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये 44 कोटी 75 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. या निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम आपण सगळे मिळून करणार आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये चांगल्या कंपन्या आणून तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघामध्ये या मतदारसंघात असलेल्या ही एमआयडीसी संबंध महाराष्ट्रामध्ये एक वेगळं मॉडेल निर्माण करेल, हा विश्वास मला आपल्याला सर्वांना द्यायचा आहे. मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं, उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेबांचं आणि सर्व अधिकारी वर्गाचं मनापासून आभार मानेन की या परिसराला गती देण्याचं काम आमच्या मागणीनुसार, पाठपुराव्यानुसार आपण केलं. त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद.